हा गाडीला काय झालं याच्या गाडीचं त्यांनी नवीन डिझाईनचं ते हे लावलंय, काय त्याला बोलतात, इंडिकेटर. त्याला रक्त आलाय त्यामुळे बघा इंडिकेटरला त्यांनी झाकलंय कसे. पोलीस नाही पकडावं म्हणून काय समजत नाही. लुंगीवाला आला, लुंगी आता लुंगी बजाव पुंगी. हा आता नाही रे, मस्करी करतोय. हा मस्करी अर्थ घ्याल कोणतरी, कारण आपल्या भैयांवर पण आणि आपल्या मद्रासी लोकांवर आमचं खूप प्रेम आहे. हो, आमचे सहकारी मित्र पण आहेत, सर्व आपले मित्रमंडळी. जय भीम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आता मी आहे घाटकोपरला म्हणजे बस स्टॉपवर उभा आहे आणि मी जातो आहे आता गवंडीला. कारण रोजच्या माझ्या कामासाठी जी डेस्टिनेशन आहे गवंडी, मी बसनी जाणार 404 करून, जी रेग्युलर बस आहे 404 आणि 517 जी मिळेल त्या बसनी मी जाणार आहे. आणि तर व्हिडिओची सुरुवात आपण तिकडनंच करूया आणि बघूया. मग तिकडे गेल्याच्यानंतर मी तुम्हाला अजून बस नाही आली, बस आली का नाही आली, अजून बस तर आली नाही, तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा. नाही बस नाही आली. 430 ही बघू. रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये असेच माझं आहे. आता मी बसवर आहे, बघा आहे, बस स्टॉपवर उभा आहे आणि मी इकडनं बसची वाट बघतो आहे. बस आल्याच्या नंतर बसनी जाणार. आता बघा मी घाटकोपरला आहे, बस स्टॉपवर उभा. इकडनं बस येणार आणि बस घाटकोपर स्टेशन आहे समोर. तर बघूया बस आल्याच्या नंतर. मित्रांनो, आता बसमधून मी उतरलो आहे आणि माझ्या मित्राची वाट बघतो आहे. हे काम झाल्याच्या नंतर मग आपण डायरेक्ट घरी भेटूया. आता मित्रांनो, माझा मित्र आला मला घ्यायला. आता मी चाललो आहे माझ्या कामासाठी. बघू शकता तुम्ही. तू गाडी चालव, तू पाठी नको बघू. हा, हा रोड कोणता आहे ती माहिती दे ना. हा रोड कुठला आहे? हा शिवाजीनगरचा रोड आहे ना. शिवाजीनगरचा अंतर्गत रोड आहे. शिवाजीनगर खूप गर्दी असते. हा माझा रोड आहे. हा सेक्शन माझं. हा, एक घरापासूनच सेक्शन चालू होतं. बोलूया आपण. चला आता आम्ही चाललो थंब करायला. हा, माझ्या मित्राची बाईक. ही गाडी दाखवली मग. तर बस मला दाखव बरं. आणि हे आपले कांबळे साहेब. बस झाला, परत करायचं. हे काय चालू आहे. रोड जातो ते सांगा ना. बाईक आपले कांबळे साहेब एकदम धडधडीचे कार्यकर्ते आहेत. हा, धडधडाडीचे. चल तुला गावाले. हा रोड कुठल्या रोडला जातो? मानपूर. हा रोड शिवाजीनगर टच आहे ना रे. हा बाजूला हा कोणता हायवे? बाजूला काय आपला हा. गाडीला काय झालं? याच्या गाडीचं त्यांनी नवीन डिझाईनचं ते हे लावलंय, काय त्याला बोलतात, इंडिकेटर. त्याला रक्त आलाय त्यामुळे बघा इंडिकेटरला त्यांनी झाकलंय कसे. पोलीस नाही पकडावं म्हणून काय समजत नाही. लुंगीवाला आला, लुंगी. आता लुंगी बजाव पुंगी. हा, आता नाही रे, मस्करी करतोय. हा मस्करी अर्थ घ्याल कोणतरी, कारण आपल्या भैयांवर पण आणि आपल्या मद्रासी लोकांवर आमचं खूप प्रेम आहे. हो, आमचे सहकारी मित्र पण आहेत, सर्व आपले मित्रमंडळी. आम्ही तिथे पद्धतीनेच गाडी चालवतोय. तर याचा अर्थ आम्ही नियम RTOचे तोडतो असं नाही. तिकडून खूप गर्दी असते. हां, गर्दी असल्यामुळे आम्हाला असं जर थोडं इथून शॉर्टकट पडतं. ॲक्च्युली शॉर्टकटच चुकीचा असतो. हां, पण काय आता नाहीला जाय आमचा हो, तिकडून खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला इथून गाडी काढावी लागते. गाडीचा नंबर नाही ना गाडीचा नंबर नाही. नाही RTOवाला मारे नाही. नंबर नंबर मी ना.
मी तुला नंबर तुला हे कर लपवतो. हां हां. विजिटिंग करून पण पाहायला मिळतं. हे बघा इथं ग्लेजी हॉस्पिटलपासून आपलं लेफ्टला जायचं आहे. सावित्री बार. हां हां इथे कोण कोण बसतं रे? इथं किनारे सगळे बसतात. तुझे हे जोज गर्दी बघा. लय गर्दी आहे या रोडला, हमेशा गर्दी असते, हमेशा. रिक्षावाले ऐकत नाही. इथं शेअरिंगवाले किती पद्धतीने लावली जायची. हां. फाईन मारा इकडं. आणि हे बघा सगळे जास्त करून ह्या साईडला शेअरिंगवाले जास्त चालतात. हे बघा हे आला एरिया. हा आपली बिल्डिंग. चला कांबळे साहेब, बाय. धन्यवाद. चला हां हां. चला आता आपण आलो आहे आपल्या बिल्डिंगच्या इकडं. तर आता भेटूया आपण. तर चला मित्रांनो, आता आलो आहे आपल्या बिल्डिंगच्या आवारामध्ये. तर जाऊया आता घरी आणि जेवूया, भूक लागली. हे बघा आपल्याला बुद्धगार इथं, इकडनं एंट्री. लिफ्ट वर चालली ही. चला आपण ह्या लिफ्टला बोलूया. तर आता बघा पप्पा कामावून आलेत जेवायला. आम्ही इथे फोन बघते ज्वेलरीचा. आणि तिकडं बंटू झोपलाय. मी आज ट्युशनला नाही गेले. आणि किचन मध्ये भांडे एवढे पडले, ते घासणार कोणते पण दाखव ना. नाही या मम्मी घासणार आहे आज. नाही मी भांडी नाही घासत. रातची सुट्टी केली आज है ना. आज कंटाळा आला नाही. टिकली हा? तुम्ही जेवले का ना? बंटूची काढली. हा जेवलं ना. बंटूला चाललं काय? तर मित्रांनो आता मी जेवतोय बघा. जेवण्यासाठी काय आहे, काय रे, खिचडी, वाटाणा भाताची खिचडी. आणि हे रात्रीचं मटनचं कालवण. रात्रीचं आहे. मग कधीच आहे, रात्रीच बनवलं ना. हां रात्री काय हां हां रात्रीचं थोडंसं उरलंय मटणाचा रस्सा. तो तोंडी लावायला घेतला आणि तो रस्सा खातोय. काय नाही, चांगलं मस्त लागतं रात्रीचं पण जेवण गरम करून. मग ते फेकून थोडी द्यायचं. एक चिमणी रस्सी हलवत होती. मी बोललो कोण आहे बघा इकडं. पण आमच्याकडं पेट आहे बघा, तिकडे गेली. आता ही थोड्या वेळाने उडून परत इकडे येईल. मित्रांनो दुपारचे वाजले 3:30 आणि मी आता निघतोय. आणि बंटू बघा पाठी लागलाय बघा. हे बघा, हे बघा, हे बघा. तर चला आपण निघूया. नको तू जा घरी जा, मी चाललोय कामाला. चला आपण लिफ्ट बघूया. नाही जा घरी जा. नाही पाठी लागलाय. नको तिकडे पकडून घेऊन जातात. चला मित्रांनो आता आपण कामाला निघूया. भेटू आपण संध्याकाळी. बघा मित्रांनो आता घरी आलो. आता वाजले 6:45 वाजले. 6:45 वाजता घरी आलो. लय भागमदौडीची जिंदगी आहे. सकाळी जायला लागतं, दुपारी जायला लागतं, परत जायला लागतं, परत यायला लागतं, सारखं जायला लागतं. काय करायचं, सवाल पापी पेट काय. आणि हे बघा हे दोघं जण बसलेत कसे. एकाने तो मोबाईल घेतलाय तर बघा कसा. तरी तो चटणी बना दूंगा. तरी तो उधर पे चटणी बना लोणार मून आणि काय भाई दो आज.
भाई दोस्तों मेरा है, तेरा कौन है? लोणार मून आहे. आणि तुला नुसतं मस्ती करायलाच पाहिजे का? हा, तू एवढे कपडे बिपडे घालून चाललाय तरी कुठं एवढा चालय आणि काय हिरो. आणायला, हिरो बनून एकदम हिरो का बनलाय? पप्पासाठी काहीतरी आणायला जायचंय. अरे बापरे, चष्मा, गॉगल गॉगल. पप्पाला विचार ना, तुम्हाला काहीतरी आणायला जायचंय काय? नाही, तो मूड मध्ये नाही आता, है ना? बंटू मूड मध्ये आहे, तू मूड मध्ये आहे? आपल्याला कुठे जायचंय? कुठे जायचंय? काय आहे? हा, तिकडं मी घेऊन जायला तुला. हा, अरे बापरे, लय डेंजर आहे. मग डेंजर आहे. दिदूबाई, होमवर्क समजला केला का? हा, का रे? ढेकणं बघायला आहे. मित्रांनो, आता वाजले 11. याला तिकट लागलं, याला तिकट लागलं. घे मम्मम. बघा, डाळ भात आणि दिदूबाई खाती शेवपुरी. शेवपुरी खाती. कशी लागते? माझे खाऊन झाले. खाऊन झाले? आता आम्ही याच्यातले शेव चणे सगळे खातो. पाळाला नाटक करतो नुसता. लय नाटकेबाज. चला मित्रांनो, आता जेवून घेतो. काय झालं? खाजवतोय डोक्यात, काय झालं? नाटक. क्या हो गया तुमको? तर आता रात्रीचे वाजलेले 11:59. सो 1 मिनिटं बाकी आहे 12 वाजायला. सो त्याच्यानंतर 12 वाजायला असणार, म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात. हा, म्हणजे 1 जानेवारी येणार आहे. पुण्या वर्षातली सुरुवातली तारीख 1 डेटवर असणार आहे. 2026. आता होतं ते 29:30. आणि इथे बघा, माझी आई आलेली आहे आणि तिने केक आणलेला आहे. सो हॅपी न्यू इयरचा. तर बघा, टायमिंग झालेला आहे असा. हे बघा, बंटू पर घरातली सुरी घेऊन बसलाय. त्यांनी ना ओ, हे बघा टाइम बघा, टाइम 56:57. हॅलो गाईस. हॅपी न्यू इयर. चलो. हॅपी न्यू इयर. अरे थांब ना. हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाचे नवीन दिवस जाओ, चांगले. त्याबद्दल आम्ही केक कापला. अरे बापरे, केकची भुर्जी. ऍक्च्युली अरे आपण बापरे. हे सगळं काय करतच नाही, पण एक आणला, आईने आणला केक, कापला. हॅपी न्यू इयर दीदी. आता मी कापला हॅपी न्यू केक. इयर दीदी. आता कोण कापल? हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ते माझं हे आता पप्पाला हॅपी न्यू इयर. मम्मी हे केक घास म्हणून जाते. केकची टेस्ट थोडी वेगळी वाटते ना. हॅपी न्यू इयर. काय लागतं तुला? तिकडे चालू आहे करण अर्जुन. खाल्ला खा अजून एक. हॅपी न्यू इयर. हा, तुला चाललं नाही. तू सांग. नको बाबा. आणि ब्लॉग आहे ना, आली काय? आली? त्याला जाणार आहोत आम्ही लोक भीमा कोरेगावला. हो, तो पण तुम्हाला दाखवणार. मी कधीच गेले नाही तिकडं.
फर्स्ट टाइम जाणार फर्स्ट टाइम जाणार आहे. बिछाण्यावर पाडला सगळं. मम्मी पप्पा तर येणार नाही, मी आईसोबत जाणार आहे. तिथे आईची बहीण मला दाखवले ना ते संगीता आई ते येणार आहे. आणि ती सोनाली ते बसलेली, ती लाजत होती, ओढणी घेऊन बसलेली होती बंटूच्या बर्थडेच्या टायमाला. ती येणार आहे, ती चालली म्हणून मी चालले, नाही तर माझ्यासोबत कोण नसतं मी गेलेच नसते. हा ब्लॉग मी इथे सेंड करते आणि तुम्हा सर्वांना हॅपी न्यू इयर. तुमचा हा नवीन वर्ष चांगला जाओ. सो बाय बाय, टेक केअर. सो या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.